शिखांची दक्षिण काशी असलेल्या नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये तख्त स्नानानं आजपासून दिवाळी सणाला सुरुवात झालेली आहे। गुरुद्वारामध्ये तख्त स्नानाची पुरातन परंपरा आहे। गोदावरी नदीतून पाणी आणून संपूर्ण गुरुद्वारा गोदावरी नदीच्या पाण्याने स्वच्छ केला जातो। श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ऐतिहासिक शस्त्रांची देखील सफाई केली जाते। विशेष म्हणजे तख्त स्नान सोहळा केवळ नांदेडच्या सचखंड गुरुद्वारातच होतो आणि त्यामुळे देश आणि विदेशातील भाविक तख्त स्नान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नांदेडमध्ये दाखल होतात। आज हा जो सोहळा सुरू झालेला आहे या तख्त स्नान असं नाव देण्यात आलेलं आहे। ही धार्मिक परंपरा गेले कित्येक वर्षापासून चालू आहे। या कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरात भारतातून जगातून भाविक येतात आणि हा सोहळा साजरा करतात। या सोहळ्यानिमित्त गुरुद्वारा सचखंडमध्ये आलेले भाविक हे गंगा गोदावरी येथे जाऊन तेथून शुद्ध जल घेऊन गुरुद्वारा तख्त स्नानची सेवा करतात। पूर्णपणे आज गुरुद्वारा बोर्डाची सेवा केली जाते।